धर्मामध्ये जो धर्म करतो त्याच्यामध्ये कोणते उणीव पडत नाही. धर्मामध्ये मोठी ताकद आहे. धर्म सर्व मनाचे भरणार आहे. म्हणून समुद्रात पाणी पिके कोण मोजू शकत नाही. त्यागात तू केला आहे एवढी समजू शकत नाही. पक्षाला पोहता येत नाही, माशाला उडता येत नाही, गुरूंच्या उपकरणाला जीवनात कधी विसरता येत नाही. कावळ्याला रात्र दिसत नाही, घोडाला दिवसा दिसत नाही, माणसाला मात्र दिवसा रात्रीला दिसत नाही. रात्र दिवसासारखं मार्ग करते त्यामुळं स्वास्थ्य नाही. आणि आत्ताचं वातावरण फार बिघडलेलं आहे. तर मला असं एका ठिकाणी महादेवाच्या देवळामध्ये ते 4 पोरं खेळते महादेवाच्या देवळात. आणि खेळता खेळता आता जे पोरांचं कसं भाव झाला बघा. खेळता खेळता एका पोरानं त्या नंदीच्या नाकात वाढला. नंदीच्या नाकात वाढ घातल्यावर आत काढा इथं बाबा वाटला चावलं. चावल्यावर तो सांगितलं नाही इतू आहे चावलं काय होत आहे म्हणे. अरे त्या तिघाचं म्हटलं दुसऱ्याने गोळा घातला. दुसऱ्याने गोळा घेतला त्याला मी इच्छून टाकायला तो तर सांगत नाही इच्छून काय सांगितलं तो मला होईल येतात हे करून असतो. तिसऱ्याने म्हणतो काय तुम्ही बघ तिसऱ्याने गोळा घातला त्याला इच्छून लावला. त्याला तसंच म्हणला. चौथ्याने घातला पण एक जण सुद्धा त्याला म्हणला नाही हा जो विश्व आहे गोड घालू नको. अशी प्रवृत्ती झाली. त्या प्रवृत्तीमध्ये आपण कसं जगायचं धर्मला राहणार आहे. आता परगावची लोक बरीच आहेत आहे. आता जास्त सांगण्यात काय रुची राहणार नाही. एवढं सांगून आपलं हे करून बोलिए निर्यापक धर्मशाला मुनि महाराज की जय. क्षणी आपण वैराग्याच्या अनुमोदनीकडे वळत आहोत. आतापर्यंत आपण सगळ्यांनी आपापल्या जागी बसून घ्या. कारण आता जे आहे ते खरं आता शिल्लक होतं ते आपल्या समोर प्रस्तुत होणार आहे. 10 मिनिटात सगळा कार्यक्रम आपल्या समोर प्रस्तुत होतो. बसून सर्व राजराजांचे सर्व राजे इथं आदिनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये राजगंधांना अर्पण करतात. आणि भगवान आदिनाथांनी अशी बशी कृषी शिल्पकला वाणिज्य हा भाग दंड स्थापना राजांची स्थापना संस्थेचे जन्म किंवा याचं शुभ प्रसंगी विद्यासागर जी की जय. सागर जी की जय. विजय सागर जी की जय. नाम नहीं जपो जो हो सामने 1 2 3 सगळे कमिटीचे मेंबर बोलूया. आणि सगळे युवा वर्ग वरती येते आणि गुरुभक्तीमध्ये गजत या लवकर सगळेच युवा वर्ग एकदा मला सुद्धा वाटतं तेव्हा पंच कल्याण कसं होतं. परंतु आज अभिमान वाटला की पंच कल्याण भाव मार्गामध्येच भाव
एक अद्भुत इथं अनुमोदना वाटली आणि यासाठी जिसके ऊपर गुरु का हात उसको देगी दुनिया का एका गुरु हत्ती सर्वांनी आणि सगळ्यांचे दोन्ही हात उंच पाहिजे या पॅनलमध्ये जे जे सहभागी असते सगळ्यांचे दोन्ही हात वरती सगळ्यांचे दोन्ही हात वरती मध्ये आवाज पोहोचत असेल उपस्थित करतात राजवाड्यामध्ये नीलांजना प्रकाश भोसले यांचा सुद्धा सन्मान करायचा मनोज दुर्गुळे सन्मान करायचा डॉक्टर प्रकाश भोसले मुख्य निरांजनेचा जीव निघून गेलेला आहे आणि वैदिक रूपानं ही दुसरी निरांजना इथं नृत्य करायला आहे. निसार हा संसार आणि या संसारातून आदिनाथांना वैराग्याची अनुमोदना आणि त्यांनी चांगलं निमिष मात्रामध्ये
जी राजदरबारामध्ये निरांजना नृत्य करीत आहे ती मृत्यूलोकी पडलेली आहे आणि दुसरं शरीर धारण करून पुन्हा ती तिथं नृत्य करत आहे. हे वैराग्याची भावना दृढ करून संसाराविषयी वैराग्य उत्पत्ती त्यांना होते आणि त्यांचं वैराग्य दृढ करण्यासाठी देव लोकातून लोकांतिक देव यांचं मंगल आगमन. अजित मडके विलेच्या हायस्कूलचे चेअरमन त्यांना विनंती करते आपण सेलिब्रेट केले आहे. अजित मडके विलेच्या हायस्कूलचे चेअरमन. देवता माता पिता परिवार बनती बिरिया जीव को कोई नया प्रभु जी कोई नया बिना निर्धन दुखी तुझे नाम से धन्यवाद करुण सुख संसार में सब जग में होता प्रभु जी सब जग में होता. बघत सर आता थोडं दीक्षा विधी पर्यंत थांबा. हे वाक्य आहे. हां हे विजयाचं हे प्रभू आपण स्वयंभूत आहात आपणास कोण समजवणार परंतु प्रभू आपण जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वोत्कृष्ट आहे. आपली विजय असो जय असो. आपली जय असो विजय असो. हे प्रभू मोक्ष मार्गच खरा मार्ग आहे. आपण स्वयंभूत आहात आपले जय असो. मोक्ष मार्गस्य नेतारं वेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. मात्र आणि मात्र भगवंतांचं वैराग्य दूर करण्यासाठी देव लोकातून हे लोकांतिक देव अनुमोदना करण्यासाठी येत असतात आणि आदिनाम भगवंतांचं वैराग्य दूर करून आदिनाम ओम प्रेम लोकांतिक देव वैराग्यनुमोदनाय अस्य श्री पृथक पृथक लोकांतिक देवस्य परि मंगल पुष्पाक्षता सारस्वत आदित्य वट्टी अरुण काककवे तुषित अव्याभाद अरिष्ट अस्त श्री लोकांतिक देव वैराग्यानुमोदनाय पुष्पाक्षता क्षुपे. यानंतर क्षणी क्षणी आदिनाथ बाबा आपल्या वैराग्याला दूर करून दीक्षा तिथं थांबला की रे तू त्याच्या कंटिन्यू थांबला सर काय होते तिथं थांबला तर काय होते इकडे कसं जायला सारखं सुदर्शना पालखी तिथं थांबायचं त्या राजदरबारामध्ये उपस्थित होते आणि महाराज नागेराय आणि माता मरुदेवी यांच्या मनामध्ये करुणा भाव उत्पन्न होता. आपल्या पुत्राप्रती महाराज नागेराय आणि माता मरुदेवी
त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तुम्ही व्हिडिओ घ्या सत्कारचा त्याला बोलतो व्हिडिओ घ्या जाऊ त्याला बोलतो जाऊन गोरे पाळणार क्या सोडून बसे तू जाऊन गोरे जाऊन गोरे पाळणार क्या सोडून बसे तू जाऊन गोरे या तुम्ही घ्या
खूप खूप व्याकुळता होते. पोटाच्या गोळाला जात असताना मानव खूप 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 जूम आकुल गेलाय? होते. जूम गेलाय ना? प्रसंग आपण पाहत आहात आणि इंद्रदेव सुदर्शना पालखी आणि त्या पालखीमध्ये सिद्धार्थ वनाकडे ते जाण्यासाठी अवलोकित होता, परंतु लोकांतील देव व सर्व इंद्रगण आणि जसे सौधर्म इंद्र पालखीला हात लावतात तर सर्व राजाने त्यांना म्हणतात थांबा थांबा इंद्रराज थांबा, पालखी आम्हीच उचलणार, पालखी आम्ही उचलणार. नाही नाही पालखी आम्हीच उचलणार. वर्षभरातील लोक पालखी उचलायची आहे, उचलायची आहे का? पालखी आम्ही लोकांना म्हणाले आवाज येऊ द्या की पालखी पालखी नाही नाही पालखी आम्हीच उचलणार. पालखी आम्ही उचलणार. नाही नाही पालखी उचलण्याचा बहुमान आमचा आहे. अरे मनुष्यानो, मी सौधर्म इंद्र आहे. भगवंताचा गर्व कल्याणात मी केले, जन्म कल्याणात मी केले, राज्याभिषेक मी केलाय. आता पालखी उचलायची वेळ आली तर तुम्ही मला उचलू देत नाही, हे बरोबर नाही, ठीक नाही. नाही नाही पालखी आम्हीच उचलणार. ठीक आहे, तुम्ही गर्भगर ज्ञान केलं, जन्मकल्याण केलं, राज्याभिषेक केला, परंतु केला कुठे? आमच्या धर्तीवरच ना. पालखी आम्ही उचलणार. नाही नाही नाही, आम्ही उचलला. पालखी पालखी आम्ही उचलणार. पालखी आम्ही उचलणार. आम्ही उचलणार. बघा वैराग्याचा क्षण आहे. पालखी रोज उचलणार याचा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही घेऊ शकत नाही. याचा निर्णय घेऊ शकता पूज्य गुरुदेव. तुम्हाला मान्य आहे? ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. मान्य आहे. चला गुरुदेवांच्या समोर तुला सर्वांनी गुरुच्या चरणामध्ये जायचं आहे आणि गुरुदेव जो निर्णय देते तो सर्वांनी ग्राह्य करायचा आहे. हात जोडा सर्व इंद्रांनी लोकांतिक देव. का काय करू? वर घेऊन जाऊ? वर घेऊन आलं हे गुरुवर नमस्तू नमस्तू नमस्तू. मी सौधर्म इंद्र, पालखी उचलण्याचा अधिकार माझ्या पक्षामध्ये द्यावा अशी आपल्या श्रीचरणी प्रार्थना आहे. नमस्तू नमस्तू महाराज. हे महाराज, मी धरतीचा कशात आहे? महायज्ञ नायक. असू दे आता हलवाय नको चालू. आम्ही इंद्रासमान म्हणणार नाही. पालखी आम्हाला उचलू द्या. जो योग्य निर्णय असेल तो आपण द्यावा. नमस्ते महाराज, नमस्ते महाराज, नमस्ते महाराज. त्या भव्य जीवानो इंद्राने तुम्ही जरी केलेला असला तरी तुम्हाला एवढा संयम नाही. देव लोकांना सुद्धा संयम नाही, इंद्र लोकांना संयम नाही. ज्याप्रमाणे सावकाला जे संयम आहे ते मात्र संयम तुम्हाला इंद्र लोकांकडं नाही. तुमचं वैभव मोठं आहे, तुम्ही बरंच काय वाईट केलं, पालखी विकल्याचा मान माझं तुम्हाला नाही. पालखी श्रावकाने सुचवायला पाहिजे. बोलो संयम धर्म की जय हो. संयम धारण करायला घेऊन नका, ते आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. सगळ्यांनी भावना करायची की माझ्या जीवनामध्ये जिनेंद्र देवांच्या सारखा संयम धारण करण्याचा पुरुषार्थ मला प्राप्त हो. कारण जी मनुष्य
धारण केली आहे त्याच मनुष्यगतीचे आम्ही जीव आहोत. ह्या मनुष्यगतीमध्ये संयम धारण करण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालेले आहे. त्याला सादर करूया आता पुढील कार्यक्रमामध्ये. मनुष्यगतीचे जीव संयम धारण करण्याच्या पात्रतेचे आहेत म्हणून पहिल्यांदा भूमिगोचरी मनुष्य 7 पावलं म्हणून तीर्थंकरांची मार्गी उचलतील. त्यानंतर विद्याधर मनुष्य 7 पावलं आणि शेवटी मग देव लोकांना संधी मिळणार. त्यानंतर 15व्या पावलापासून ते दीक्षा वनापर्यंत दीक्षा शिलेपर्यंत तीर्थंकरांची मार्गी घेऊन जायची आहे. अशी आज्ञा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिली आहे. त्या आज्ञेचं निष्पक्षपणे सर्वांनी पालन करायचं आहे. जय जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. अमर श्लोकातील बाकी निघालो घेऊन सर्वांनी दोन्ही हात वर करून टाळ्या द्यायच्या. प्रभूची पाने निघालो घेऊन प्रभूची पाने आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान आनंद उदय आनंदी आनंदी आनंद उदय आनंदी आनंदी निघालो घेऊन प्रभूची पाने निघालो आता पुढच्या मनुष्याने थांबायचं तर मागच्या इंद्रांना द्या पालखी बसल्या. सप्तमींद्राची सगळ्या इंद्रांना पालखी द्या. आता मनुष्य लोक मागे येते त्यांच्या मागे चालते आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्या पालखीचं स्वागत करायचं आहे. सचिन आता इंद्राने पालखी दीक्षा वनापर्यंत घेऊन यायचे. जय
इथल्या शिबिर सुदर्शन पालखी सिद्धार्थ नामे इकडे सांगितलं आणि इकडे खंडीरा शिस्ता बाकीची सगळी बाजूला स्थानापन्न व्हा. आता सर्व आपलं कार्य संपलेलं आहे. गुरुंच्या चरणी निवेदन की आदिनाथांची सुमूर्तावरती मंगल दीक्षा संपन्न व्हावी. कमिटीला बोलव, कमिटीला महाराज बोलवले तुम्ही सांग. हां, सर्वांनी खाली बसून घ्या. दृश्यविधीला प्रारंभ होईल. सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. अत्यंत मोठी अशी विधी आता आपल्यासमोर प्रस्तुत होणार आहे. सर्वांनी खाली बसा. साथीचे समाधान पोहोचायचं आहे. ओम सुदेव्याम ओम सुदेव्याम ओम सुदेव्याम श्रीमन्नाथ सुधा सुदेव्याम थांबा इकडे जाऊ. उठा पासोत्पादन केंद्र उपयोजना गोविंदस्वामीना हे सर्वेजन सिद्धस्वरूपा श्रीपाठ साधवा स्तुत्य योगजनेश कर्त गुरुवं ओम तुते मंगलम ओम दीक्षाक्रिया पुष्पांजलि चुपेत. नाही त्याच्यावरून काढा, महाराजांचा मंत्र अक्षर आहे. ओम ह्रीं ओम ह्रीं स्वराज्य स्थापनाय प्रतिमाग्रे पुष्पांजलि क्षिपेत. ओम ह्रीं ह्रीं श्रीं ओम ह्रीं सर्वकुंभाय प्रस्तावनाय पुष्पांजलि क्षिपेत. काय बघितलंस? कॅमेरा लावणार, झूम करून लावणार का? आरती सबका आरती तत्पूर्वी ओम ह्रीं हातात काढून घेऊ काय हातात काढून घेऊ काय कॅमेरा इकडे माझे सगळं काढायला पाहिजे. ओम ह्रीं लय हलते हो. वर्तुलाकृत सप्ताधिकम् अवतारयामि स्वाहा. महाराजांच्या हातामध्ये अक्षर निष्क्रमणाद तीर्थंकृत महानाद स्थापनाय प्रतिमाग्रे पुष्पांजलि. ओम दिव्य शिविका स्थापनाय ओम दिव्य शिविका स्थापनार्थं शिविकाया पुष्पांजलि क्षिपेत.
ओम तीर्थनाथाय भगवत शिला पांडुशिला स्थापना भगवत शिविका स्थापनाय पुष्पांजलि क्षिपेत अनुव्रजस्तु क्षिपितांजलिषु स एव देवो जिनबिम्बकेशा पुष्पांजलि ओम आरंभवता विनादिवेषु तत्रेषु वर्ण सदैव एव जिनबिम्बकेशा अर्हत् तन्मे चारुत्यम् आनन्दस्तमयसमूहे ॐ सदैव एव जिनबिम्बकेशा ॐ इति श्री पुष्पांजलि क्षिपेत पुन्हा एकदा पुष्पांजलि ओम नरेंद्र शिविका स्थापिताय जिन प्रतिमांगे पुष्पांजलि समूह पुष्पांजलि क्षिपेत ओम विद्याधर आरती ओम विद्याधराज परिशीलिका स्थित जिनस्थापनाय प्रतिमांगे पुष्पांजलि क्षिपेत ओम सुरेंद्र शिविका स्थापनाय जिन प्रतिमांगे पुष्पांजलि क्षिपेत ओम तपोवन पुण्याश्रय स्थापनाय दीक्षा ग्रहण मंडपाग्रे पुष्पांजलि क्षिपेत ओम चंद्रकांत शिव स्थापनाय पुष्पांजलि क्षिपेत पाहिजे राहू टाका ओम नमो भगवते साधसावाय संपन्नाय ज्यांनी बोली घेतलेली आहे मगाशी 61-55 रजत सर रजत ती बोली कुणाची मगाशी जी बोली घेतली आहे वस्त्राभूषणाची बोली मगाशी 55 ते 61 ची बोली झाली होती त्यांना बोलवा सुनील बिलोळे कुठं असतील तर यायचं आहे ओम नमो भगवते साधसावाय पतनाय कंकणपयामि स्वाहा इति श्री कंकणपयामि स्वाहा हरि गुरु पूजा करूया मोक्ष मार्ग धरूया करू भवसागर पार मिळो सुख निवान मिळो सुख निवान ओम विष्णुराय हरिगवताय हरिहं निरुपामिति स्वाहा पुष्पांजलि ओम सामायिक चारित्र स्थापनाय प्रतिमांगे महाराजांची पुष्पांजलि क्षिपेत चार दिले ओम यदा सामायिक प्रोक्तं मनपर्याय शुभोदा अत चतुष्टय विनाधेकं स एव देवो जिनबिम्बकेशा ओम मति धृतावती मनपर्याय ज्ञान चतुष्टय स्थापनाय चतुर्दीप चतुर्दीपावतरणं करोमिति स्वाहा चतुर्दीपावतरणं करोमिति स्वाहा सर्वांनी शांत चित्ताने बसायचं अथवा दीक्षा कल्याण क्रिया पूर्वाचार्यांना सकल कर्मशाळांना ओम नमः 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 सम्मतनानदर्शनं वीर्यशुभमन्तैव ओलगनम् अगुरुगुणवाहं अट्ठगुणाहोन्ति सिद्धानं तव सिद्धे न सिद्धे संजम सिद्धे चरित्र सिद्धेय ज्ञानं विदर्शनम्य सिद्धे शेषानं स्वामी इच्छामि मते सिद्धभक्ति कौशलबोधसारुत्वं सम्मान समदर्शन समचरितवित्तान् अट्ठव्यपनुपुनतान् संपन्नान् उदयोन्त्यं कौशलान् सिद्धान् सुन्दरसिद्धान् चरित्रान् अभिदान अभिवर्तमान कालस्य सिद्धान् सर्वसिद्धान् स्वयं निष्पादक पंचेमि पूजेमि वन्दामि वंसामि दुःखको तमको रोहिला सुवेरमं समाननं गुरु संपत्ति वंशं दीक्षा कल्याण क्रियायां पूर्वाचार्यं प्रवीणं सकल कर्मशास्त्रं भावपूजा वंदनास्वसमितं श्रीमत् श्री योगी भक्ति कार्य ओम नमः ओम नमः ओम नमः ओम नमः
ओम नमः ओम नमः ओम नमः ओम नमः ओम नमः प्रामुख्याने सवितुत्रपदीचं देवृक्ष मुलादिवासा हे मध्ये रात्रीमध्ये पृथ्वीपेंड्राय काशवरतक्त देहा ग्रीष्मे सूर्यांशवत्तः ग्रीष्मगताची स्थान भूतांतरस्तास ते मे धर्मं प्रदत्यो विलियं विश्वामोक्षे श्रेणी भूता इच्छामि ते योगी भक्ति का सुभतो दशावचन अठाईस योग समुदेशो पन्नारस मोमेशो आराम लोकमूला भोवा शहान मोन विरास तपास कुकुरासन चौथ पक्कोणादि जो चुतान सर्व साहून सयान चिकाल अंचे में Sampai untuk kau boilau supaya akan samanya jimun seperti panjang. तो दे नाही दिले आता दीक्षा कल्याण क्रिया श्री शांति भक्ति काय सर्वं करोमि Om Namah 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 संपूजकानां प्रतिपादकानां यतीन्द्र सामान्य तपोधनानां देशस्य राष्ट्रस्य पुरस्य राज्ञः करोतु शान्तिं भगवान्निन्द्रः इच्छामि ते सन्ति काउसुभो सर्वं पंचमहाकल्याण संपन्ना पार्य सय्याम 34 से विशेष संहिता 32 देवेंद्र मनोमय मोड पंचमहाकल्याण वंदे वासुदेव चक्र ऋषि मुनि अंगारो वर्णन सर्व सिद्धांत सैन्य काल अंचे में पूजे में वंदामी नमसामी दुख खो कम खो कोयला सोयम समाय करना जिन संपत्तियों वंशम Is Om Namo Bhagavato Vartamanasya Visahasya Chakam Chante Gache Ayasam Payasam Goyam Jeva Vivadeva Tamnivana Vimanaya Deva Om Jiva Sattana Aprajame Bhogame Rakrakatu Swaha Om Namah Siddhebhyah Om Namah 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 संपत्तनान वंशनान वीर्य सुमंतहि भगवान अगुरुगुण भावान नामोति सिद्धानं अवसिद्धेन सिद्धे सिद्धं सिद्धे चरित सिद्धे नानं विदं सन्मय सिद्धे सिसानं शांति देश भक्ति का स्वरूप तसालोचन सम्मान समाधान संसमचित नामतान नाट्य नामतान नाट्य संपन्ना उर्ध्वगते पेटियं सिद्धान न सिद्धान संतम सिद्धान चरित सिद्धान आदिदान आगर वर्तमान काल पैसा सिद्धान सायं चल मंचे में पूजे में वंदनामि नमसामि दुख खो कम खो विलास सोयम समाहिता जन्म संपत्तियों जम केशव प्रतिष्ठा क्रियां श्री योगी भक्ति काय सर्वं करोमि Om Namah 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 सावडी आहे का योगी भक्ति का स्वरूप तसालोचन 28 योग समुदेशो बनारस मनुष्य आराम भक्तमूला भोवा शहान मोन विरास ने तपास कुकुरासन जो चपलपना जो जुता सर्व साहून सयान चिकाल पंचे में पूजे वंदामि नमसामि दुख खो कम खो विलास सोयम नम समाय नादं जिन संपत्तियों वंशम ॲटिट्यूड हो काय नमः सिद्धेभ्यः 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 बोलो दीक्षा कल्याण महामहोत्सव की आज के संयम धर्म की आज के त्याग धर्म की
सर्वांनी स्वाहा म्हणायचं आहे. माझ्या मंत्रोच्चारणाच्या शेवटी सर्वांनी स्वाहा म्हणायचं. ओम प्रियमय सम्यक दर्शन संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रियमय सम्यक ज्ञान संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रियमय सम्यक चारित्र संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रियमय मायाभ्यंतर संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रेमाय चतुर्वेद संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रेमाय अष्टमात्रिका संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रेमाय शुद्धाष्टकाष्टक संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम प्रेमाय ओम प्रेमाय अशेष परिश्रम संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय त्रयोवासयन योगशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय त्रयोग संग योगशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय दशासयन योगशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय चतुसंज्ञान ग्रहशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय पंचेंद्रिय जयशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय दशधर्म धारणशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय अष्टादश सहस्रशीलता संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. ओम भीमय चतुरशीति लक्ष्मण संस्कार यहारती स्फूर्तु स्वाहा. जुनवरून व्हिडिओ हवाई ती पाय पण नव्हे ना त्यांची मुवमेंट थोडी येते. ओम नमो अरिहंतान भो अंत्यवासिन षड जीव निकाय रक्षणाय मार्गवादी एकंदर पिच्छोकरण ग्रहण वेळ विटनेस पे लाईव्हला उभारल्यावर कंटिन्यू माझ्या लाईव्ह कामं करतायत. लाईव्हची कामं लई करते. ओम लाईव्ह या कामाला हां यामध्ये या भायाभ्यंतर मनशुद्धाय भो अंत्यवासिन इदं शौचोपकरण गृहाणि स्वाहा. बोलिए संयम धर्म की आदि सागर जी मुनि महाराज की. आज के दीक्षा कल्याण महामहोत्सव की. अशा प्रकारे आदिनाथ महामुनिराजांची दीक्षा आदिसागरांची दीक्षा इथे संपन्न झालेली आहे. आता यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये घोडे सभादार हत्तीचे सभादार लवकरात लवकर तयार राहायचा आहे. संध्याकाळची निवडणूक झाल्यानंतर त्वरितच उद्या होत असलेल्या रथोत्सवातील रथ घोडे यांची सभा आणि उद्या सकाळी 3-9 वाजता आदिनाथ महामुनिराजांचा महाराजांचे आहारचर्या जे आहार देणार आहेत सोहळ्यामध्ये असतील. आदिनाथ भगवंतांच्या दीक्षा घेतलेल्या त्यांच्या बरोबर तुमच्यासारखे राहिले लोक कितीतरी लोकांनी ड्रेस काढून टाकला दीक्षा घेतली. तर आता कोणाला दीक्षा घ्यायचं भावना असू का महाराज त्यावेळेला दीक्षा बघून आणि त्यागी विभागाचे कार्यकर्ते दर्शन महाराज